इथे कटी नाही येते बघा आता 2 मिनिटात येतो मारलं की तिकडे येणार. आता आपण हनुमानवाडी या ठिकाणी विमान साफ जाताना दिसलेला. चला हळू मारा. हा अजून तिथं तसं तो तुम्हाला बघायला येत नाही आणि बाहेर काय दिसलं की तो येत नाही बाहेर. येऊ दे तुम्ही वाढा, तुम्ही चालू करा, त्याशिवाय येणार नाही ते बाहेर. ते धडधड त्याला आहे की नाही, त्याला ते भिवून येते. ओके तुम्ही थांबू नका, उकरा 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 निवांत. इकडे काही नाही नाही सोडा, बस बस. साईज खतरनाक आहे. कशा नो नो नो. टोपण पण ठेवा. तर आता आपण हनुमंतवाडी या एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी नाग तिथं बिळात जाताना त्यांना दिसला होता. इथं आजूबाजूला घरं आहेत, त्यामुळे आपल्याला इथून या सापाला रेस्क्यू करावं लागते. बघू शकता वस्ती भरपूर आहे, तेवढी सगळी माणसं आहेत आणि त्यामुळे आपल्याला या नागाला रेस्क्यू करावं लागते. नाग जातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, यापैकी हा नाग जातीचा साप आहे. तर वाढला आहे भरपूर चांगला तो. जवळजवळ माझ्या हाईट एवढा असेल तो, 5 फुटापेक्षा एवढा. तर चला, तर आपण याला जास्त वेळ नव्हता, लगेचच पॅक करूया आणि वन विभागाकडे सुपूर्द करूया. हा दुकान आहे माझं.
इथं वर हातात दे सगळ्यांच्या हे बघा. तर आपण सापाला सेफली पॅक केलं आहे. तर भरपूर धावपळ झाली त्यामुळे जरा प्रॉपर बोलता आलं नाही. तर आपण याला पॅक केलं. चला तर आपण लगेच त्याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर आता अंधार पडत आलाय. मला वाटते वन विभागाकडे जायचं पण अंधार होणार पूर्ण. तर मला घरी जायचं आहे. आम्हाला एक काम आहे त्यामुळं आत्ता जो नागजातीचा विषारी साप आपण पकडलाय तो शोएब दादा वन विभागाकडे सुपूर्द करा. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. कसला भारी सनसेट झाला माझ्या मागे. श्वेताने हनुमंतवाडी येथे रेस्क्यू केलेला नागजातीचा साप शोएब यांनी आत्ता माझ्याकडे ताब्यात दिला आहे. तर याला काहीच वेळात आपण नैसर्गिक सोडण्यात येईल.